ओम शांती. मी लष्करी ललिता नेवाशातच राहते. मी ओम शांती सेंटरला जॉईंट आहे. माझा अनुभव असा की मला असं वाटायचं की मला कुठंतरी कोणीतरी देवाबद्दल खूप काही सांगावं. मला एक कोणीतरी गुरु असावेत आणि मी त्या गुरूंना खूप शोधत होते भक्ती मार्गात. पण असं वाटायचं आपण कुठं गेलं तर घरचे बोलतील असं तसं. त्यानंतर मग मला कळालं की इथं ओम शांतीचं सेंटर आहे, इथं सत्यज्ञान मिळते. मग मी ते शोधत शोधत इथपर्यंत आले आणि आल्याच्या नंतर कळालं की सद्गुरू म्हणजे काय. दीदींनी सांगितलं सद्गुरू म्हणजे आपले शिवबाबा आहेत आणि शिवबाबा म्हणजे मला असं वाटायचं की कोणी साधू संत असतील, दीदीन त्या त्यांची सेवा करत असतील. चला तर मग आपल्याला पण काहीतरी भेटन तिथं म्हणून मी आले. कळालं इथं तर कोणी साधू नाही, संत नाही, काहीच नाही. आणि दीदीन त्यांनी मग 7 दिवसांचा कोर्स घेतला आणि त्यानंतर कळालं सद्गुरू म्हणजे शिवबाबा आहेत, परमपिता परमात्मा आहेत. ते आपल्याला मुरलीद्वारे ज्ञान सांगतात. आणि मग कळालं की सद्गुरू म्हणजे काय. आता सद्गुरू ह्या याच्यावर मी एक छोटंसं गीत म्हणते. सद्गुरू तू माय मिले करू, कसं तुला विसरू. गुरुराया तू माय मिले करू, कसं तुला विसरू. जीवन पथ हा अवघड भारी, जीवन पथ हा अवघड भारी, कुठवर सांग फिरू. गुरुराया तू माय मिले करू, कसं तुला विसरू. सद्गुरू तू माय मिले करू, कसं तुला विसरू. घे मायेच्या पंखाखाली, घे मायेच्या पंखाखाली, प्रेमाने हे पाखरू. गुरुराया तू माय मिले करू, कसं तुला विसरू. सद्गुरू तू माय मिले करू, कसं तुला विसरू. तव चरणाशी मार्ग सुखाचा, तव चरणाशी मार्ग सुखाचा, तुम्हीच कल्पतरू. गुरुराया तू माय मिले करू, कसं तुला विसरू. सद्गुरू तू माय मिले करू, कसं तुला विसरू. ब्रह्मचैतन्य असता संगवी, ब्रह्मचैतन्य असता संगवी, दुःख लागेल सरू. सद्गुरू तू माय मिले करू, कसं तुला विसरू. गुरुराया तू माय मिले करू, कसं तुला विसरू. ओम शांती.